आता जर तुम्ही फ्रीमध्ये व्हिडिओ पाहिला तो इंस्टाग्रामला खूपच ट्रेंडिंगला चालला आहे. त्याच्यावरती जे ट्युटोरियल आहे ते पाहायला हा व्हिडिओ आहे तो एकदम सोपा आहे क्रिएट करणं आणि आपण व्हिडिओमध्ये जे पण यूज केले मटेरियल आहे ते सर्व तुम्हाला खाली मिळून जाईल. आता तुम्हाला काय करायचं व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट ते ओपन करून घ्यायचं आहे. कॅपकट ते ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टचा ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुमचं जो बीट मोड आहे ते सिलेक्ट करायचं आहे. आपण मटेरियलमध्ये दिलेला आहे सिम्पली तो आणि इथून ॲड केल्यानंतर इथे रेशोचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून 9.6चा रेशो सिलेक्ट करायचा आहे. इथून हा रेशो सिलेक्ट केल्यानंतर त्याच बीट मोडवरती क्लिक करायचं आहे. खाली तुम्हाला खूप सारे ऑप्शन मिळून जाते थोडं इथे स्क्रोल करून इथून एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ ऑप्शन सिम्पली त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे. त्याच्यानंतर हा जो बीट मोड आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. ह्याच्या बीट मोडमध्ये आपण बीट दे जिथून चेंज होते तिथून हा जो बीट मोड आहे स्प्लिट करायचा आहे. पहिली बीट बघायची आपली कुठे चेंज होत आहे इथे बीट चेंज होते अशा प्रकारे. तर ठीक आहे त्याच बीट मॉडवरती क्लिक करून स्प्लिट करा. अशा प्रकारे हा जो बीट मॉड आहे शेवटच्या बीट मार्कपर्यंत इथून कट करत न्यायचा आहे. कट केल्यानंतर हा जो पहिला वेगळा भाग झाला आहे त्यावरती क्लिक करायचा आहे. खाली थोडं इथे स्क्रोल करायचं ते रिप्लेसचं ऑप्शन आहे सिम्पली त्यावरती क्लिक करून आपण निघणार जो आपला फोटो असेल इथून सिलेक्ट करून 2 बटन सेट करायचा आहे. त्याच्यानंतर पुन्हा पहिल्यांदा उठायचे आणि अशा प्रकारे हे जे फोटो आहेत ते सर्व बीट नावासह इथून ॲड करून घ्यायचे. घेतल्यानंतर पहिल्यांदा उठायचे इथून बॅक करायचे ओव्हरलेच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं अगेन ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून आपण जे PNG दे इथून ॲड करायचं आहे. ह्याच्या PNGची लेंथ शेवटपर्यंत न्यायची. नेल्यानंतर पुन्हा त्याच PNGवरती क्लिक करून रिप्लेसच्या ऑप्शनवरती क्लिक करून तेच PNG इथून ॲड करायचं आहे आणि पहिली जी बीट आहे आपली इथे म्हणजे हा जो पहिला फोटो जिथून संपतोय ते येऊन PNG आहे त्यावरती क्लिक करून इथून स्प्लिट करायचं आहे. त्याच्यानंतर दुसरा जो हा भाग आहे PNG त्यावरती क्लिक करून रिप्लेसवरती क्लिक करून आपलं दुसरं PNG इथून ॲड करून घ्यायचं अशा प्रकारे. आता मी काय करतो सर्व फोटो बीट नावासह इथून ॲड करून घेतो. येथे तुम्ही पाहू शका की सर्व फोटो बीट नावासह इथून ॲड करून घेतले. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं. खाली 3 नंबरला ॲनिमेशनचं ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं आहे. इंच ऑप्शनमध्ये द्यायचं यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल कॉलेज अप्परचा इथून सिलेक्ट करायचा आहे. ह्याची जी लेंथ आहे संपूर्ण येऊन बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा जो फोटो आहे सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे. ॲनिमेशनवरती क्लिक करून इनमध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल रॉक व्हर्टिकल इथून सिलेक्ट करायचा आहे. त्याच्या पुढच्या फोटो आपल्या इनमधलाच ड्रॉप डाऊन हा जो आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या इनमधला रेक्टँगल आउटचा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्याला आहे ना क्रॉस शेकचा जो आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो कॉम्बोमधला स्ट्रेच अँड डिस्टोचा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो कॉम्बोमधलाच बाउन्सी रोस्टचा जो आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर पहिल्यांदा यायचं इफेक्टचं ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून तुम्हाला काय करायचं येतो तुम्हाला ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल डायमंड झूमचं इथून सिलेक्ट करायचं. ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल हा जो आपला पहिला फोटो आहे त्याला ठेवायची. ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड 10 ठेवायचं आहे. बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर सिम्पली पुन्हा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून तुम्हाला नाईट क्लोबच्या ऑप्शनमध्ये देणार व्हाईट फ्लॅश 2चा जो व्हिडिओ आहे तुम्ही जाईल सिम्पली इथून सिलेक्ट करायचा आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल सिम्पली 5 सेकंद तिथे आणायची. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला दुसरा फोटो जो आपण स्प्लिट केला ते यायचं आहे. पुन्हा आपल्या व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून तुम्हाला काय करायचं ट्रेंडिंगमध्ये यायचं. यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल सेकचा किंवा नाईट क्लबमध्ये सुद्धा हा जो व्हिडिओ आहे तो मिळून जाईल. सिम्पली तो सिलेक्ट करायचा आहे आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल दुसऱ्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची आणि ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड 15 इंटेन्सिटी 15 आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तिथे आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि तो तुमचा जो व्हिडिओ आहे तो एक्सपोर्ट होऊन जाईल.